नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, मसालेदार आणि हॉटेललाही मागे टाकणारा चिकन भुना मसाला. कमी ग्रेव्ही, भरपूर मसाला आणि चिकनचा अप्रतिम स्वाद. यामुळे ही रेसिपी सगळ्यांनाच आवडणार आहे. जर तुम्हालाही मसालेदार चिकन खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या खास चिकन भुना मसाल्याला. इथं 300 ग्राम मी बोनलेस चिकन घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला. छान हे चिकन भुना मसाला होतं. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खाल त्याच्यापेक्षाही भारी. इथं दही घेतलेलं आहे. 4 चमचे दही घेतलं आणि ते गाळणीमधून गाळून घेतलं. पूर्णपणे दह्याचं पाणी निथळून घेतलं आणि पाणी निथळलेलं घट्ट दही आपण या चिकनला मॅरिनेट करायचं आहे. सुंदर चवीचं हे चिकन भुना मसाला होतं. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे. 15 मिनटात झटपट होणारी रेसिपी. अगदी बॅचलर करू शकतात किंवा नवशिकेही ही रेसिपी पटकन झटपट करू शकतात. बोनलेस चिकन असेल तर 15 मिनिट आणि जर बोनसहित जर चिकन तुमच्याकडे असेल तर मग कमीत कमी अर्ध्या तासात हे चिकन तयार होतं. तर पहा इथं पूर्णपणे हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं. आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. कढईमध्ये 1 पळी तेल, 1 चमचा बटर घेतलं. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. लवंग, दालचिनी, मिरी दाणे फोडणीला टाकले. 1 मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा फोडणीला घेतला. बटर आणि तेलामध्ये जेव्हा हे चिकन भुना मसाला तुम्ही बनवता, तुम्ही बाहेर काय खाल, हॉटेलपेक्षाही भारी चवीचं हे चिकन आपण घरच्या घरी करू शकतो. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर 1 मिडियम साईजचा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतला. छान अशी खमंग ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. सुंदर सुवास या फोडणीचा सुटलेला आहे. अगदी कांदा आलं लसूण पेस्ट कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि हे जे चिकन आपण दही लावून मॅरिनेट केलं होतं ते चिकन घेऊया. तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करा. मस्त चिकनला पूर्ण मसाले मुरले की चिकन चवीला फार छान लागतं. वेळ कमी असेल तर झटपट ही रेसिपी आहे अशी तुम्ही बनवू शकता. अगदी या फोडणीमध्ये हे चिकन 5 ते 6 मिनटासाठी चांगलं परतून घ्या. गॅस फुल ठेवा आणि फुल गॅसवरती हे चिकन परतून घ्या. जेवढं तुम्ही हे चिकन या मसाल्यामध्ये परतून घेणार, म्हणून तर याला चिकन भुना मसाला म्हणजे अगदी छान मसाल्यामध्ये भाजलेलं चिकन असं ही रेसिपी तयार होते. अगदी 5 ते 6 मिनटासाठी मोठ्या गॅसवरती हे आपण चिकन परतून घ्यायचं आहे. छान चिकन 5 ते 6 मिनटासाठी परतून झालं की आपण झाकण ठेवूया. पाण्याचा थेंबही न वापरता हे चिकन आपण बनवायचं आहे. झाकून ठेवलेले चिकन 7 ते 8 मिनटामध्ये तुम्ही काढून घ्या आणि पहा इथं सुंदर चवीचा चिकन भुना मसाला आपला तयार झाला आहे. सुंदर चवीची ही रेसिपी होते. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खाणार त्याच्यापेक्षाही घरच्या घरी तुम्ही ही रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने अगदी त्याच चवीची बनवू शकता. 1 कोळसा चांगला लाल होईपर्यंत गॅसवरती फुलवून घेतला आणि या कोळशाचा स्मोक आता आपल्या चिकनला आपल्याला द्यायचा आहे. थोडंसं 1 पाव चमचा तूप घातलं मी आणि पाव चमचा तुपावरती अगदी या कोळशाचा स्मोक जो आहे तो आपण या चिकनला दिलेला आहे आणि सुंदर चवीचं हे चिकन भुना मसाला आपलं तयार आहे. अगदी चपाती, भाकरी, पाव किंवा ब्रेड किंवा अगदी गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर, नान, रोटी, पराठ्याबरोबर तुम्ही या चिकन भुना मसाल्याचा स्वाद घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने सोप्यात सोपी रेसिपी अगदी बॅचलर स्पेशल किंवा अगदी नवशिक्यासाठी बनवलेली अशी ही रेसिपी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.